ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरी केला जातो. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करतात. यात वडाच्या वृक्षाची झाडाची पूजा केली जाते. विवाहित स्त्रिया ह्या आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचं व्रत करतात. कोणी कोणी निर्जला व्रत ठेवतं. या दिवशी व्रत करण्याला अत्यंत महत्त्व आहे. असे म्हणतात की या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवले तर तोच पती त्यांना 7 जन्मासाठी मिळतो. कथेमध्ये असं पण सांगितलं आहे की पौराणिक कथेमध्ये याच दिवशी सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळवले होते. त्यामुळे विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जला व्रतसुद्धा ठेवतात. तर पौर्णिमा म्हणजेच काय? तर पौर्णिमा म्हणजे चंद्र जेव्हा सूर्यापासून पृथ्वीच्या बरोबर विरुद्ध बाजूस असतो तेव्हा दिसणाऱ्या चंद्रास च्या कलेस पौर्णिमा असे म्हणतात. या पौर्णिमा या नावाचा अर्थ काय? तर पूर्ण चंद्र यालाच पौर्णिमा असं म्हणतात. सर्व महिला एकत्र येऊन आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले म्हणून या ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. तर आज मी सांगितलेली माहिती कशी वाटली हे मला नक्की सांगा. वटपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.